चला सोने निघाला घाटावर. अभिनंदन. इशित फार्मस जाऊचा का यायला या काय गोल्डन मॅन. हे गाईज गुड मॉर्निंग. नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला काय पाया बरं जर चॅनल सबस्क्राईब नसेल करा सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, तुळशी माते की जय. गाय झाला पाय वगैरे भरून पाऊस दाटलाय जातापासून. गाईज आज आहे स्वतंत्र दिन. स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला गाईज एक अर्जंट नाही अर्जंटच जायचं आहे. समाधान आपले सरपंच समाधान त्यांनी पोकलन घेतलेले आहे तिथं जायचं फटाफट, कारण की नेतेवली कल्याण. चला तिथं जाऊ, चला फटाफट नंतर बोलू. किती सेटचं इकडे जेवण पण शिस्त आहे. यायला या काय कवल्याला असं आवडतात बघा. काय कवल्याला कसं आवडतात. हे शीतांचा पहिला दुसरा कवला खाता समजा, माझा एकदा घालता. आज कवला टॉपचा वाटतं मला तर पटते. संडास लावून प्रॉब्लेम नाही नाही रा थंबनेल क्लिप. हे कसली भाजी आहे. भात झालाय का सुलतानला ते म्हणा जाऊ दे पटापट, म्हणाला अर्जंट जाऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वराच्या देवा की जय. काय सरपंचाने पोकलन घेतली तिथं आलोय आता. पूजन चालू आहे पूजन. सरपंचाच्या 3 पोकलनी झाल्या. भरपूर पब्लिक आले. उपसरपंच पण आलेत, सचिव आलेत. असंच फार्म हाऊस जावं लागत. सरपंच साहेब अभिनंदन. इशित फार्म हाऊस जायचा का तिसरी पोकलन पावसाळ्यात धंदाने बोलताना पोकलन आली. नाश्ता घ्या एक नंबर लागला नाश्ता. कोणा बोलवा का टेन्शन काय भाई काय लागला. एक नंबर इथं मला सगळ्यात भारी वाटला. तसं चालतो ना भूक लागलेली. गोल्डन मॅन सलोनी बिअर शॉपचे मालक. बरोबर ना. एकदम व्यवस्थित आहे का रे. काय बोलशो पार्टनरनी पोकलन घेतली. तिसरी पोकलन झाली तुमची. हो अजून काय केव्हाचं नशीब झालं तुमचं ताई तिकडं. त्यांच्या 3 आहे त्यांच्याकडे तुमच्याकडे अजून काय नवीन. बेस्ट ऑफ लक. हे बघा पोकलन JCBचे ड्रायव्हर यांच्या जीवावर सगळा धंदा होते. काय भाई मालकाने नवीन पोकलन घेतली. नवीन याचा ड्रायव्हर कोण आता. हा नाही तर नवीन घेतलं याच्या हातानं असतं. तो शेट आहे काय चालू आहे. फार्म हाऊस जेव्हा बिवाला नाही भूक, कारण की नाश्ता केला ना तो मस्त वाटला. मस्त म्हणजे लईच भारी वाटला. पण नाही लागत वरी येतात ऑफिस वालो मस्त वेगळी इथं काम आहे तो करतो. महिला जेवण देतो. चला सरपंचाला परत एकदा अभिनंदन पोकलन घेतल्याबद्दल. आम्हाला लागेल तेव्हा द्या फक्त.
येले सुलतान भाई काय चालू आहे केतन भाईच्या बेऱ्यावर वाड्यावर, कारण की त्याचा बैल चाललाय उद्या भाडले मैदानाला. टोपाई पण नेली त्याला, तर कांदे चंपाटी बटाटे देतोय. ही आपली वाऱ्यावर फुकाट जातील. मग काय केतन भाईला देते. काय टेम्पोन चालला, सिद्धेश भाई पण आहे वाटत. जेव घेऊन आलाय भाई. चला सोन्या निघाला घाटावर. कुठल्या मैदानाला? हा पक्षा. आता काय एखादा 2 झालास हा. सोन्या पक्षासोबत पळणार आहे ना पाटणचे. पक्ष आणि सोन्या दोनच बैल आहेत का 3 आहेत? टेम्पोन नि काय काय बेशीत घातलं, सजवूनच चाललं वाटतं. त्याला मनात मारते का समजा नाही. हा शिंगाना काय तेल लावलाय का काय? शिंगाना सोडलीन का या केलीन का पॉलिश केलीन तवाच. शेट तू नाही का छोटे शेट चाललास का? काला ऐकतोस मग तू आता? हा सोन्या कायच मस्त की अरे मीटिंग होती. जेवण आल्यापासून बाहेर जेवायला घातल्यापासून मीटिंगच होतो. आता परत एक कामाला चाललो आहे. चला जाऊ द्या. केतन भाई गेला घाटावर, सोन्याला नेला घाटावर. तर बघूया कोण कोण सोबतीला येते आपले. काम पूर्ण करून येऊ. काय बिल्डिंग वाल्यावरती काय सिडकवाला आहेत का चांगला आहे का समजा नाही. बिल्डिंगवरती पाळणे बिळणं मस्त स्लायडी डेंगी लावायचा. कारण की या पहिले नव्हता, आताचे 2-3 बिल्डिंग बघते मी रेडी झाले आणि त्यानं जबरदस्त वाटतं. कारण की झाडा बिरा लावले ना आता, पहिले असं नव्हता. इकडं सेटअप आहे सगळ्यांचं, दुसऱ्यांच्यामुळे आमचंच नाही. असला भारी व्ह्यू आहे. चलो चलो आमचं घर दाखवतो तुम्हाला. इथे आलो का घर दिसतं ना आमचा. शेट आहे वाटतं बाहेर. हे बघा यो शेटी आहे ना. कुशू नाही हर्षू. शेट आहे ना हर्षू खेळतोय. बॅट बॉल खेळत त्याला हर्षा. बॅट बॉल खेळत असल्या बाबा लागते त्याला खेळायला. असला डेंजर नजारा आहे. भरपूर कामा चालू आहेत. एअरपोर्ट बघायला तुम्हाला. एअरपोर्ट इंडिगो लागला इथं. येऊया काय बस चालली वाटतं पब्लिकला घेऊन. येऊ इथे काय प्रायव्हेट जेट. ETC कुठं आहे मग? यो ETC इंट्रॅक्शन देताना इशी. लई भारी वाटते. चला काम करूया सापुर. काय रे तुझा काय रे इथं? म्हणा दे मग दे. काम केल्यावर पैसे दे. आता आलो काम करून सापडत आलो. काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे? पैसे आले पक्क. गाईज मस्त आता 8:30 वाजता घरी आलो आणि लगेच फ्रेश वगैरे झालं. आता जरा बरा वाटलंय. कुठं आता जेवलो ना तर अजून भारी वाटलं. कारण की दुपारपासून जेवलो नव्हतो ना. प्रशांत करण्याच्या नाश्त्या होतो. पोकलांच्या इथं नाश्ता भेटला मला. बाबूच्या बाबूच्या जेवला का तू? चल मग परत जेवू. बघूया जेवायला काय कावला पण कावला नाही भेटला. मला वाटलं काहीतरी भाव असं काही नाही. बघू त्याला पण काही नाही.
सुलतान बाय. मस्त आहे की जेवण वगैरे आलो आता सुलतान बायला जावं लागला. गाईज आलो घरी मस्त की एक चांगला काम करून आलो. मित्राचं गाडी बंद पडलेली त्याला पेट्रोल डिझेल काय पेट्रोल देऊन आलो. एक चांगला काम करून आलो. त्याची फॅमिली वगैरे होते सोबत. चला आता खायला वगैरे काय आहे का बघूया. मस्त आहे की पिक्चर बघताना थिएटरला बसल्यावर का खाऊ काहीतरी. त्याला घेतला आवरा खावाला. हे बिस्किट आहेत ना एक नंबर लागतात. म्हणजे जबरदस्त चव आहे या बिस्किटांची. रोज रातचे खाता मी हे बिस्किट. तर चम्मच घेऊया. जबरदस्त टेस्ट आहे ते बिस्किटाला. वडिने आणलेला मी त्याला एक जांभर टेस्ट होती. दिशी मॅप्रोशी चॉकलेट आणलेलं ते खजूरचं चॉकलेट होतं ते. आतमध्ये बदाम असायचा त्याच्यात. जबरदस्त टॉपचा लागायचा. चला आता पिक्चर बघतो तावरा खात आहे. तर आता ब्लॉग इथंच एंड करतो. चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.